विद्यार्थी मित्रांनो, विषय सहकार प्रकरण 3 आणि सहकार आयुक्त व निबंधक. आपण मागील व्हिडिओमध्ये सहकार आयुक्त व निबंधकाची वैधानिक कार्य बघितली होती. त्याला वेगवेगळ्या प्रकारची वैधानिक कार्य पार पाडावी लागतात आणि ही कार्य पार पाडत असताना त्याला किती महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतात हे आपण बघितले. त्याचबरोबर वैधानिक कार्य करत असताना त्याला सहकारी संस्थांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोंदणी करून घेणे, पोटनियमांना मंजुरी देणे, नोंदणी दाखला देणे, त्याचबरोबर सभासदत्वास मंजुरी देणे, संस्थेच्या उद्देश, कार्य व व्यवसायानुसार वर्गीकरण करणे, अशा वेगवेगळ्या प्रकारची काय करावी लागतात, वैधानिक कार्य पूर्ण करावी लागतात. मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की त्याच्या कार्याचे विभाजन हे 3 गटात केलेले आहेत: वैधानिक कार्य, नियंत्रणात्मक कार्य आणि विकासात्मक कार्य. आपण वैधानिक कार्याचा अभ्यास मागील व्हिडिओमध्ये केलेला आहे. मी अपेक्षा करते की तो व्हिडिओ किंवा वैधानिक कार्य सगळ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना समजले असतील आणि तसे नसेल त्यांनी त्यांच्या शंकांचं निरसन नक्कीच माझ्याकडून करून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सहकारी संस्थेच्या निबंधकाची नियंत्रणात्मक कार्य आणि विकासात्मक कार्य बघायची आहेत. प्रथम आपण त्याची नियंत्रणात्मक कार्य बघूया. जसं की आपण बघितलं की निबंधक हा सहकारी संस्थेचा सर्वोच्च अधिकारी असतो आणि सर्वोच्च अधिकारी या नात्याने त्याला वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. भूमिका पार पाडताना त्याला कधी मार्गदर्शकाची, कधी मित्राची, कधी नेत्याची, कधी लवादाची, अशी अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात आणि भूमिका पार पाडता त्याला वेगवेगळे कार्य देखील करावी लागतात आणि ही कार्य सहकार कायद्यानुसार त्याला ठरवून दिलेली असतात. मग सर्वोच्च अधिकारी या नात्याने तो एक मार्गदर्शक असतो. सहकारी संस्थांना त्यांच्या समस्यांवर वेळोवेळी तो मार्गदर्शन करतो, योग्य सल्ले देत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवणे हे त्याचे सर्वात महत्त्वाचे कार्य त्याला करावे लागते आणि संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याला वेगवेगळ्या पद्धतीमध्ये कार्य करावे लागतात. आता सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तो कशा पद्धतीने कार्य करतो ते आपण बघणार आहोत. त्यासाठी त्याला पहिलं कार्य जे करावं लागतं ते आहे प्रशासकीय कार्य. आता प्रशासकीय कार्य म्हणजे दैनंदिन कार्य एकंदरीत आपण म्हणूया. मग सहकार आयुक्त व निबंधक हा राज्यातील सहकारी चळवळीचा प्रमुख असतो. मग राज्यातील सहकारी चळवळीचा प्रमुख या नात्याने राज्यातील सर्व सहकारी संस्थांचे कामकाज हे महाराष्ट्र सहकार कायद्यानुसार चालले आहे की नाही, महाराष्ट्र कायद्या व नियमानुसार चालवले जात आहे की नाही, त्याचबरोबर यावर देखरेख ठेवण्याचे कार्य सहकार आयुक्त व निबंधकास पार पाडावे लागते. म्हणजेच एकंदरीत राज्यातील ज्या सहकारी संस्था आहे, या सहकारी संस्था सहकार कायद्यातील नियमानुसार व कायद्यानुसार आपले कामकाज करतायत की नाही हे त्याला बघावे लागते. त्याचबरोबर सर्व कार्य, सहकारी संस्थांमध्ये होणारे जी सर्व कार्य आहेत, दैनंदिन कार्य आहेत, यावर देखील त्याला काय करावे लागते, नियंत्रण ठेवावे लागते, देखरेख ठेवावी लागते. कारण बऱ्याच वेळेस आपण बघतो की सहकारी संस्थांमध्ये पैशाच्या अफरातफरीच्या बातम्या आपण बऱ्याच वेळेस ऐकतो. मग सहकारी संस्थांमध्ये अशा पैशाच्या अफरातफर होऊ नये किंवा कुठल्याही वाईट प्रवृत्तीचा शिरकाव सहकारी संस्थांमध्ये होऊ नये याची काळजी त्याला घ्यावी लागते आणि त्यासाठी तो काय करतो, या संस्थांवर काटेकोरपणे नियंत्रण ठेवतो, देखरेख ठेवतो की कुठल्याही पद्धतीमध्ये पैशाची अफरातफर होता कामा नये, कुठला गैरप्रकार होता कामा नये आणि कुठल्याही वाईट प्रवृत्तीचा शिरकाव सहकारी संस्थांमध्ये होता कामा नये. कारण सहकारी संस्थेचा पाया हा मजबूत असणे फार गरजेचे असते. यासाठी तो सर्वतोपरी काय घेत असतो, काळजी घेत असतो. मग अशा प्रशासकीय कार्यांमार्फत तो सहकारी संस्थेवर काय ठेवतो, नियंत्रण ठेवतो आणि या सर्व कार्य पार पाडण्यासाठी तो एक काय असला पाहिजे, कठोर प्रशासक असला पाहिजे. कारण कठोर प्रशासक जर नसला तर त्याच्या
नियंत्रणाखाली जे काम करणारी लोक आहेत ते योग्य वेळी योग्य कामं करणार नाहीत. त्याला ही सगळे कामं त्यांच्याकडून करवून घेता आली पाहिजे. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, तो जरी राज्यामध्ये आहे तर राज्यातील सहकारी चळवळीचं प्रत्येक सहकारी संस्थेमध्ये तो पर्सनली जाऊन काम करत नाही, पण त्या सहकारी संस्थेकडे लक्ष देण्यासाठी त्याने त्याच्या नियंत्रणाखाली अनेक व्यक्तींच्या नियुक्ती केलेल्या आहेत आणि त्या व्यक्तींना या सहकारी संस्थांवर काय करायला लावतो, तो नियंत्रण, आणि त्यांच्यामार्फत तो काय करतो, सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवत असतो. दुसरा मुद्दा आहे बघा, हिशेब तपासणी. आता प्रत्येक सहकारी संस्थेची सहकार कायद्यानुसार हिशेब तपासणी होणे बंधनकारक असते. फक्त सहकारी संस्थाच नाही तर प्रत्येक संस्थेमध्ये हिशेब तपासणी ही काय असते, बंधनकारक असते. कारण हिशेब तपासणीद्वारे आपल्याला काय कळतं की आपला किती पैसा खर्च झाला आहे, आपल्याला किती नफा झाला आहे, किंवा आपण संस्थेची आर्थिक स्थिती कशा पद्धतीची आहे, ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी हिशेब तपासणी काय असते, महत्त्वाची असते. मग निबंधक काय करतो, मान्यताप्राप्त हिशेब तपासीसाकडून सहकारी संस्थांची हिशेब तपासणी करवून घेतो. आता मान्यताप्राप्त म्हणजे काय, की ज्याने हिशेब तपासीसाची पदवी धारण केली आहे किंवा ज्याची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे, अशा हिशेब तपासनीसाकडून. हिशेब तपासनीस म्हणजे ऑडिटर, तुम्हाला लवकर समजण्यासाठी ऑडिटर, की जो हिशेबांची काय करतो, तपासणी करतो. अशा व्यक्तीची तो हिशेब तपासणी म्हणून काय करतो, नियुक्ती करतो आणि त्याच्याकडून संस्थेची सर्व हिशेब तपासणी करवून घेतो. मग आता हिशेब तपासणी करताना संस्थेचा जो जमा खर्च आहे, जमा खर्च म्हणजे काय, संस्थेत किती रक्कम जमा झाली आहे, त्यातून किती खर्च झाली आहे, ज्याला आपण जर्नल, लेजर, बरोबर आहे ना, या पद्धतीमध्ये मांडतो, की रोजचे किती व्यवहार झाले. मग त्याची पोस्टिंग आपण लेजरमध्ये करतो, लेजरवरून आपण ट्रायल बॅलन्स तयार करतो, ट्रायल बॅलन्सवरून मग नंतर फायनल अकाउंटवर जातो, आणि फायनल अकाउंट म्हणजेच बॅलन्स शीट, ताळेबंद पत्रकावरून आपल्याला काय कळते, आपली कंपनी, आपली संस्था ही हिची परिस्थिती काय आहे, आर्थिक परिस्थिती कशी आहे, बरोबर आहे ना. तर अशा प्रकारे संस्थेचे जमा खर्च तपासले जातात, हिशेब पुस्तके तपासली जातात. हिशेब पुस्तक मी तुम्हाला आत्ताच सांगितली की ताळेबंद किंवा त्याच्यानंतर जमा खर्च पुस्तकं, रोजकीर्द, ही सगळी हिशेब पुस्तकं आहे. हे हिशेब, बँक खाते पुस्तके, त्यानंतर मालमत्ता वही, या इत्यादी बाबी सगळ्या काय केल्या जातात, या हिशेब तपासणीमध्ये तपासल्या जातात. आणि मान्यताप्राप्त हिशेब तपासणीकडून जर हिशेब तपासणी करवून घेतली तर तिला वैधानिक हिशेब तपासणी असे म्हणतात. आणि जर या वैधानिक हिशेब तपासणीमध्ये काही चुका आढळल्या तर त्या दुरुस्त करवून घेण्याचे कार्य देखील निबंधकाला करावी लागतात. अशा रीतीने निबंधक काय करू शकतो, हिशेब तपासणीद्वारे सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य त्याला करावे लागते. कारण हिशेब तपासणी एक अशी गोष्ट आहे जिथून सगळे सत्य बाहेर येऊ शकते, बरोबर आहे ना. मग हिशेब तपासणीद्वारे तो त्या सहकारी संस्थांवर काय ठेवू शकतो, नियंत्रण ठेवू शकतो. हे नियंत्रण ठेवण्याचे कार्य मग निबंधक करत असतो. तिसरा मुद्दा आहे आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण. सगळ्यात महत्त्वाचा आर्थिक व्यवहार असतात, कारण गैरप्रकार, अफरातफर सर्वात जास्त होण्याचे चान्सेस कुठे असतात, आर्थिक व्यवहारांमध्ये, बरोबर आहे ना. मी आज वस्तू जर बाजारातून आणताना मी 50 रुपयाला आणली, पण मी बिल जर 100चं आणलं तर तुम्हाला कळणार आहे का ती वस्तू 50ची आहे की 100ची आहे, नाही, कारण बिल कितीचं दाखवत आहे, 100चं, बरोबर आहे ना. मग आर्थिक व्यवहारांमध्ये काय होते, अफरातफर होते. मग निबंधक काय करतो, आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करत असतो. कारण आर्थिक व्यवहारामध्ये गैरप्रकार, अफरातफर सर्वात जास्त होण्याची शक्यता असते आणि त्याकरता आर्थिक गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतो. आणि हे नियंत्रण ठेवत असताना तो काय करतो, सहकारी संस्थेचे जे कर्ज आहे, म्हणजे सहकारी संस्थेने कर्ज घेतले असेल किंवा दिले असेल, त्याचबरोबर सहकारी संस्थेने गुंतवणूक केलेली असेल तर या गोष्टींवर तो काही बंधने घालतो, काही निर्बंध घालतो आणि याद्वारे तो आर्थिक व्यवहारांवर संस्थेच्या काय करू शकतो, नियंत्रण आणू शकतो.
आपण बऱ्याच वेळेस बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, की बऱ्याच सहकारी संस्थांमध्ये तुम्हाला आता कदाचित तुम्ही अभ्यास एवढा केलेला नाही आहे, पण कधीतरी हिस्ट्री बघा सहकारी संस्थांची. सहकारी संस्थांमध्ये आर्थिक व्यवहारांची अफरातफर सर्वात जास्त प्रमाणात केली जाते, जर तिथे कठोर निबंधक किंवा कठोर प्रशासक नसेल तर. कारण सहकारी संस्थांचे आपण दोष जेव्हा बघायला जातो, तर सहकारी संस्थांचा सगळ्यात महत्त्वाचा दोष काय आहे, तर इथे राजकारणा म्हणजे अतिप्रमाणात राजकारणांची काय आहे एजा असते किंवा त्यांचा जास्तीत जास्त ढवळाढवळ ही त्या लोकांची असते. त्यामुळे आर्थिक व्यवहारांवर ची अफरातफर जास्त प्रमाणात होते. त्यासाठी आर्थिक व्यवहारांची कुठल्याही प्रमाणात अफरातफर होऊ नये, गैरप्रकार होऊ नये यासाठी निबंधक काय करतो, संस्थेचे कर्ज, गुंतवणूक यावर अनेक प्रकारचे निर्बंध घालतो आणि त्याद्वारे सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतो. चौथा मुद्दा आहे दोषी संस्थेविरुद्ध कारवाई. आता दोषी संस्था कोणत्या असतात मला सांगा. मी एक विद्यार्थी आहे वर्गातला, मला दोषी म्हटलं आहे. मी दोषी काय आहे, कदाचित मी वर्गामध्ये मॅडम काय शिकवतायत, शिक्षक काय शिकवत त्याच्याकडे लक्ष देत नाही, मी वर्गामध्ये मस्ती करते किंवा शिक्षकांना त्रास देते, बरोबर आहे ना. त्यामुळे मी काय आहे, दोषी आहे. का, तर मी कुठल्याही नियमांचे पालन करत नाही, मला वाटेल तसे वागते, म्हणून मी काय झाली, दोषी विद्यार्थिनी झाली, बरोबर आहे ना. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचप्रमाणे एखादी जर संस्था सहकार कायदा किंवा तरतुदींचे पालन करत नसेल तर त्या सहकारी संस्थांवर कारवाई करण्याची कार्य निबंधकाला करावे लागते. महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याने सहकारी संस्था चालवण्यासंबंधी काही कायदे, काही तरतुदी दिलेले आहेत, काही नियम दिलेले आहेत आणि प्रत्येक सहकारी संस्थांनी त्या कायद्याचे, त्या तरतुदींचे, त्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. आणि एखादी संस्था जर त्या नियमांचे किंवा त्या कायद्याचे जर पालन करत नसेल, तरतुदींचे पालन करत नसेल, त्याचबरोबर राज्य सरकार सहकारी संस्थांच्या विकासासाठी काही योजना आखते, काही धोरणे आखते आणि त्याची अंमलबजावणी करून घेणे सुद्धा काय असते, गरजेचे असते. मग ही असते एखादी संस्था की ती सहकारी संस्थातील कायद्याचे, नियमांचे पालन करत नाही, त्या योजनांची अंमलबजावणी देखील करत नसेल, तर अशा दोषी संस्थेविरुद्ध निबंधक काय करू शकतो, कारवाई करू शकतो. मग ही कारवाई दंडात्मक देखील असू शकते. दंडात्मक म्हणजे काय, काही रक्कम दंड म्हणून त्याला द्यावी, त्या संस्थेला भरावी लागू शकते आणि वेळ प्रसंगीच जर वेळ आलीच आणि स्थिती जर नियंत्रणाबाहेर जात असेल, ते नियंत्रणात येत नसेल, तर अशा वेळेस मग त्या संस्थेची नोंदणी निबंधक काय करू शकतो, नोंदणी रद्द करू शकतो आणि त्या संस्थेला ताळे लावू शकतो. म्हणजेच दोषी संस्थे याने काय होतं की कुठेतरी सहकारी संस्थेच्या मनात निबंधकाविषयी वचका राहतो. का, की अरे आपण जर नियम पाळले नाहीत, तरतुदींचे, कायद्याचे पालन केले नाहीत, योजनांची अंमलबजावणी केली नाही, तर सहकार निबंधक व आयुक्त काय करू शकतो, आपल्यावर दंडात्मक कारवाई करू शकतो किंवा सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करू शकतो. या मार्फत तो त्या संस्थांवर काय ठेवतो, नियंत्रण ठेवतो. लक्षात आलंय. आणि सगळ्यात शेवट म्हणजे शासकीय धोरणांची अंमलबजावणी. जनतेच्या विकासासाठी किंवा सहकारी संस्थांच्या विकासासाठी शासन म्हणजे राज्य सरकार काही धोरणे ठरवतात, काही विकास कार्य हाती घेतात आणि या विकास कार्यांची अंमलबजावणी सहकारी संस्थांकडून करवून घेण्याचे कार्य कोणाला करावे लागते, सहकार आयुक्त व निबंधकाला करावे लागते. उदाहरणार्थ आता सेवा सहकारी संस्था आहे तर किंवा सहकारी पतपुरवठा संस्था आहे, शासनाने पीक कर्ज योजना काढलेली आहे की शेतकरी वर्गाला त्याच्या पिकाच्या लागवडीसाठी पीक कर्ज योजना देण्यात यावी. मग या योजनांचे, या धोरणांची अंमलबजावणी त्या सहकारी संस्थांकडून करवून घेणे आणि जनतेला जास्तीत जास्त त्याचा लाभ मिळवून देणे हे कार्य सहकार आयुक्त व निबंधकास करावे
लागते। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नियंत्रणात्मक कार्य 5 नियंत्रणात्मक कार्य बघितली। त्याला प्रशासकीय कार्य करावी लागतात, की प्रशासकीय कार्य म्हणजेच दैनंदिन कार्य ही कायद्यानुसार चाललेली आहेत की नाही, किंवा संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचे अफरातफर तर होत नाही आहे, वाईट प्रवृत्तीचा शिरकाव होत नाही आहे, याची काळजी घेत असताना तो सरकारी संस्थांवर नियंत्रण ठेवून प्रशासकीय कारणे पूर्ण करतो। दुसरं बघितलं आपण तपासणी, हिशेब तपासणी। हिशेब तपासणीमार्फत हिशेब तपासीसाची नियुक्ती करून त्याच्याकडून हिशेब तपासणी करून घेतो। काही दुरुस्ती असेल तर ती सांगून ती दुरुस्ती करून घेतो आणि संस्थांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतो। त्याचबरोबर आर्थिक व्यवहारांमध्ये जर काही अफरातफर होत असेल किंवा त्याच्यावर निर्बंध घालण्याचे कार्य तो करत असतो। दोषी संस्थांविरुद्ध कारवाई, ज्या संस्था कायद्याचे तरतुदींचे पालन करत नसतील किंवा शासकीय योजनांची अंमलबजावणी करत नसतील तर सरळ अशा संस्थांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून किंवा त्या संस्थांची नोंदणी रद्द करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे कार्य देखील सहकार आयुक्त व निबंधक करत असतो। शासकीय धोरणांची अंमलबजावणी, जनतेच्या विकासासाठी शासन अनेक प्रकारच्या योजना काढत असतं। आता त्या योजना त्या लाभार्थीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य सहकारी संस्थांमार्फत करण्याचे कार्य कोण करत असतं? सहकार आयुक्त व निबंधक करत असतो। सहकार आयुक्त व निबंधक स्वतः पीक कर्ज योजना साठी काय करतो? ते कार्य कोणाला सोपवतो? सहकारी संस्थांवर सोपवतो आणि सहकारी संस्थांकडून ते कार्य काय करून घेतो? पूर्ण करून घेतो। या प्रकारे आज नियंत्रणात्मक कार्य बघितली। लगेचच मी दुसरा व्हिडिओ सुद्धा टाकणार आहे, त्याच्यामध्ये आपण सहकारी संस्थेच्या निबंधकाची विकासात्मक कार्य बघणार आहोत। धन्यवाद।